Hello students, welcome once again. So in this lecture we are going to start new topic and the topic is electromagnetic induction. Okay, थोडासा टॉपिकच्या पुन्हा एकदा ओव्हरऑल सिलेबस बद्दल बोलूया. थोडासा लेंदी टॉपिक आहे बट ओव्हरऑल मॅग्नेटिक फील्ड आणि इलेक्ट्रिक फील्ड पूर्णपणे या कन्सेप्टवरती हा टॉपिक डिपेंड आहे. आता आपली इलेक्ट्रिक फील्ड किंवा करंट इलेक्ट्रिसिटी ही पण कन्सेप्ट ऑलरेडी झालेली आहे. ॲज वेल ॲज मॅग्नेटिक फील्ड कन्सेप्ट काय असते, मॅग्नेटिक फील्ड काय असतं, मॅग्नेटिक फ्लक्स काय असतं, ही सुद्धा कन्सेप्ट झालेली आहे. त्यामुळे थोडासा टॉपिक लेंदी आहे बट मोस्ट ऑफ पॉईंट्स इंटरेस्टिंग आहेत. काही रिडक्शनमध्ये पॉईंट असल्यामुळं थोडासा इझीनेस अजून तयार झालेला आहे. त्यामुळे ओव्हरऑल हा टॉपिक करायला काही हरकत नाही. 3 मार्क्स ॲटलिस्ट येऊ शकतात, 3 मार्कचे क्वेश्चन्स. त्यामुळे एक लेंदी आणि हाय वेटेजचा टॉपिक आहे असं म्हटलं तरीसुद्धा चालेल. ओके, चला तर टॉपिकला सुरुवात करूया आपण. सगळ्यात पहिल्यांदा या टॉपिकचं एम काय, व्हॉट इज द एम. एक जनरल एम असतं ना, तर आता एक फक्त असं फिक्स एम नाही आहे की टू फाइंड आउट द मॅग्नेटिक फील्ड. कारण याच्यामध्ये सुरुवातच अशी आहे की याचा अर्थ काय नक्की, व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रोमॅग्नेटिक अँड व्हॉट इज मीन बाय इंडक्शन. ओके, तर थोडीशी सुरुवात याच्याशी रिलेटेड आहे. मग हे इंडक्शन झाल्यानंतर पुढं काय, मग हे इंडक्शन कुणामुळे होतं, हे इंडक्शन झाल्यानंतर मग सर्किटमधली पॉवर किती असेल, हे इंडक्शन झाल्यामुळं तिथली व्हेलॉसिटी किती असेल, किंवा EMF किती इंड्यूस झाला असेल, किंवा मग कुठल्या कॉईलमुळे हे EMF इंड्यूस झालं, मग त्या कॉईलचा एखादा कॉन्स्टंट असेल का. समजा 2 कॉईल्स आल्या तर इंडक्शन कसं होतं, मग त्याच्यामध्ये त्याचं एखादं ॲप्लिकेशन जसं ट्रान्सफॉर्मर आहे. ओके, किंवा त्याच्यामधल्या काही प्रॉपर्टीज लाईक जसं ईडी करंट म्हणून एक प्रॉपर्टी आहे आणि मग त्याचे ॲप्लिकेशन्स आहेत. असं एक ओव्हरऑल हा टॉपिक आहे. असं काही पर्टिक्युलर एम नाही की फक्त EMF फाइंड आउट केलेला आहे ह्या टॉपिकमध्ये, किंवा मॅग्नेटिक फील्डची मॅग्निट्यूड फाइंड आउट केलेली आहे, त्याच्या डायरेक्शन्स बघितलेले आहेत, असं काही नाही. सुरुवात या टॉपिकची इंडक्शनपासून आहे. ते इंडक्शन म्हणजे कसलं आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. अगदी सोपं करून मी तुम्हाला सांगणार आहे, खूप शॉर्टमध्ये, आणि काय लक्षात ठेवायचं त्या स्टेप मी सांगणार. मी आता थोडंसं थेरी जशी आपण CETची शिकवतो तसं नाही शिकवणार मी. जेवढं हायलाईट्स आणि महत्त्वाचे पॉईंट्स तुम्हाला मी इथं एक्सप्लेन करून देणार आहे. सो व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन फर्स्ट ऑफ ऑल. ओके, आता एकतर इंडक्शन म्हटलं की काय इंड्यूस होतं म्हणायचं, तर एकतर EMF इंड्यूस होते किंवा करंट इंड्यूस होते असं म्हणायचं. का तर ह्या 2 गोष्टी एकमेकांना डायरेक्टली प्रोपोर्शनल आहेत. म्हणजे EMF जरी इंड्यूस झालं तरी करंट फ्लो होणार आहे, आणि करंट जर इंड्यूस झाला तरीसुद्धा EMF तिथे जनरेट होणार आहे असं आपण म्हणतो. सो वी कॅन से दॅट EMF और करंट इज इंड्यूस्ड. त्यातलं मोस्ट ऑफ हे कन्सिडर केलं जातं EMF. व्होल्टेज तयार होतं ना, जनरेटर असतं का, जनरेटर. हां, थोडंसं हा टॉपिक जनरेटरशी रिलेटेड आहे असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे बऱ्यापैकी याच्यामध्ये AC व्होल्टेज, AC करंट या कंडिशन्स आहेत. ओके, मग आपल्याला जनरेटरची कंडिशन काय माहिती आहे की मेकॅनिकल एनर्जी कन्वर्ट होते इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये. म्हणजे जर मेकॅनिकल एनर्जी म्हणजे इंजिन जे आहे ते फिरलं, म्हणजे टर्बाईन्स फिरले, तर आपल्याला इलेक्ट्रिक एनर्जी डेव्हलप किंवा क्रिएट किंवा जनरेट झालेली बघायला मिळते. दॅट इज द ॲप्लिकेशन ऑफ द जनरेटर. सो सिमिलरली वी कॅन से दॅट दिस टॉपिक इज रिलेट्स टू द जनरेटर. सो व्हॉट इज द प्रिन्सिपल ऑफ जनरेटर, to convert mechanical energy into the electric energy. It means when we'll rotate the turbines or we'll rotate some mechanism, then we get the electric energy. So we can say that what is the scene behind it. Okay, how it happens. Okay, what is the scene behind it and how it happens, that is very important. Okay, so मी काय लिहितो बघा, एकतर इंडक्शन झालं कुणाचं, EMFचं झालं किंवा करंटचं झालं. म्हणजे EMF इज इंड्युस्ड और करंट इज इंड्युस्ड. कुणामुळं, ड्यू टू व्हॉट, ड्यू टू चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स. ड्यू टू चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स. आता हे काय नवीनच, ड्यू टू चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स. मॅग्नेटिक फ्लक्स जर चेंज झालं तर काय होतं, EMF इंड्यूस होतं किंवा करंट इंड्यूस होतो. This is simply called as electromagnetic induction. Okay, so whenever there is a change in magnetic field or whenever there is a change in magnetic flux with respect to time म्हणूया आपण, the EMF is induced in the circuit or in the closed coil, in the closed loop, anything. जेव्हा मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होईल, मॅग्नेटिक फील्ड चेंज होईल, तेव्हा काय होणार आहे, EMF तयार होणार आहे. एक सिंपल प्रिन्सिपल आहे. आणि हे ॲक्च्युअल प्रिन्सिपल कोणी सांगितलं,
तर फॅराडेज जे आहे फॅराडेज लॉ, तर फॅराडेज लॉमध्ये हे दोन प्रिन्सिपल सांगितलं जातं आणि मग याच्यामध्ये करेक्शन करून लेन्झ लॉ पुन्हा डिफाईन केला जातो. सो आपल्याला फॅराडेज आणि लेन्झ याच्याशी रिलेटेड जे लॉज आहेत त्यांचा सुद्धा स्टडी इथं करायचा आहे. आता हे मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे नक्की काय, व्हॉट इज मीन बाय मॅग्नेटिक फ्लक्स? जनरली आपण फायने डिनोट करतो, फाय, आणि हे कशामध्ये मेजर केलं जातं? वेबरमध्ये मेजर केलं जातं, वेबरमध्ये. सो ज्या काही मॅग्नेटिक लाईन्स आहेत त्यांनाच आपण काय म्हणायचं? मॅग्नेटिक फ्लक्स असं म्हणायचं. ओके, तुम्हाला मी एक बेसिक फॉर्म्युला असाही लक्षात ठेवा म्हटलं होतं, फाय इज इक्वल टू बी ए. हा याच्या आधी झालेला आहे बघा हा फॉर्म्युला. ओके, फाय इज इक्वल टू बी ए, हा एक लक्षात ठेवण्यासारखा फॉर्म्युला आहे. ॲक्च्युली हा जो फॉर्म्युला तो या कन्सेप्टशीच रिलेटेड आहे. फाय इज इक्वल टू बी ए. ओके, जस्ट मिनिट. ओके, सो काय म्हणत होतो मी, फाय इज इक्वल टू बी ए हे लक्षात ठेवायचं. ओके, फाय इज नथिंग बट मॅग्नेटिक फ्लक्स, बी इज नथिंग बट मॅग्नेटिक फील्ड अँड ए इज नथिंग बट द एरिया म्हणतो आपण, पर युनिट एरिया असं म्हटलं जातं त्याला ॲक्च्युली. सो पर युनिट एरिया कसं बघा, सो बीची डेफिनेशन याच्यावरून कशी तयार होणार? बी इज इक्वल टू फाय अपॉन ए. ओके, डी फाय अपॉन डी एस असं सुद्धा म्हटलं जातं. सो लक्षात ठेवण्याच्या हे हिंट्स आहेत, अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे. आता यामध्ये बऱ्याच वेळेला कॉमन क्वेश्चन असाही तुम्हाला येईल की जे फ्लक्स आहे त्याचं युनिट, त्याचं डायमेन्शन, तर त्या गोष्टी कशा लक्षात ठेवायच्या बघा. तर एक आपला एफ इज इक्वल टू बी क्यू व्ही साइन थिटा, लॉरेंट्झ फोर्स एक बघितला होता बघा आपण. जनरली हा एवढाच असतो बी क्यू व्ही. याच्यातून इलेक्ट्रिक फोर्स पण ॲड केला होता आपण, बट मॅग्नेटिक फील्डसाठी आपण एवढाच फोर्स कन्सिडर करतो, लॉरेंट्झ फोर्स. एफ इज इक्वल टू बी क्यू व्ही. सो या फॉर्म्युल्यावरून तुम्ही बीचं फील्ड काढायचं आहे, सॉरी बीचं मॅग्नेटिक डायमेन्शन फाइंड आउट करायचं आहे, ॲज वेल ॲज बीची आता एस आय युनिट काय आहे? टेस्ला किंवा वेबर पर मीटर स्क्वेअर, सिम्पल. बट या फॉर्म्युल्यावरून तुम्ही बीचं मॅग्निट्यूड डायमेन्शन फाइंड आउट करायचं आहे. सो बी इज इक्वल टू एफ अपॉन क्यू व्ही. ठीक आहे, हा पार्ट ऑलरेडी मी सांगितलेला आहे, तरी पण मी रिपीट करतो. फोर्सचं डायमेन्शन माहिती आहे, चार्जेसचं माहिती आहे, करंट इन टू टाईम, विलॉसिटीचं डायमेन्शन माहिती आहे, झालं. बीचं डायमेन्शन निघेल आणि इथं बीचं डायमेन्शन निघेलं की तुम्हाला फायचं डायमेन्शन निघेल. सिम्पल, ह्या गोष्टी सगळ्यांनी लक्षात ठेवा. आता ही कन्सेप्ट झाली इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. म्हणजे फॅराडे काय सांगतो, फॅराडेचा जो फर्स्ट लॉ आहे, फॅराडेज फर्स्ट लॉ, ॲक्च्युली फर्स्ट लॉ म्हणजेच हा लॉ, डेफिनेशन ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. सो वेन एव्हर देअर इज अ चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स, चेंज इन magnetic flux, whenever there is a change in magnetic flux, comma, EMF is produced किंवा induced, EMF is produced or we can say that it is induced, म्हणून ह्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हटलं जातं. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे इलेक्ट्रिक पण आहे आणि मॅग्नेटिक पण आहे. याचा अर्थ काय बघा, तर इलेक्ट्रो वर्ड का दिलेला आहे? बिकॉज ई एम एफ इज इंड्युस्ड. सो ई एम एफ इज द इलेक्ट्रिकल क्वांटिटी आणि मॅग्नेटिक फील्डमध्ये ती कॉईल मूव्ह होणार आहे विथ द व्हेलॉसिटी व्ही. आणि जेव्हा ती कॉईल मूव्ह होते तेव्हा ती कॉईल मॅग्नेटिक फ्लक्स कट करते आणि मॅग्नेटिक फ्लक्स कट केलं इट मीन्स द चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स. आणि हे झाल्यानंतर ई एम एफ तयार होतं. दिस इज द प्रिन्सिपल ऑफ जनरेटर ऑल्सो. म्हणजेच मेकॅनिकल एनर्जी म्हणजे काय, जो टर्बाईन फिरतो इट मीन्स तो टर्बाईन मॅग्नेटिक फील्डला कट करतोय पर्टिक्युलर पार्टमध्ये, 4 पार्टमध्ये कट करतो तो, म्हणून साइन वेव्ह तयार होते आणि जनरेट होते आपल्याला इंड्यूस ई एम एफ. ओके, सो दिस इज द फर्स्ट लॉ. नाउ सेकंड लॉ ऑफ द फॅराडे, सेकंड लॉ. मग आता सेकंड लॉमध्ये हे जे ई एम एफ जनरेट होतं ते इतकं जनरेट होतं असं फॅराडेला सांगितलं, डी फाय अपॉन डी टी. So this is the EMF generated or this is the EMF induced in the coil, that is what, d phi upon dt. Okay, and this is said by the Faraday's second law. Simple, लक्षात राहण्यासाठी सोपं आहे. किती EMF तयार होतं तर d phi upon dp. It means what, the rate of change of magnetic flux with respect to time is called as EMF. झाला, हा झाला सेकंड लॉ. ओके, मग ई एम एफ आहे म्हणल्यानंतर कशामध्ये, होल्टमध्ये किंवा वेबर पर सेकंड म्हणू शकतो, सिम्पल. बट स्टँडर्ड युनिट आपलं कुठलं आहे, होल्ट आहे. आता ह्या दोघांच्या मध्ये लेन्झ लॉनं काय केलं, करेक्शन केलं. करेक्शन इन द सेन्स काय केलं की अजून ॲक्युरेसी सांगितली. तर काय ॲक्युरेसी सांगितली
इज इक्वल टू मायनस डी फाय अपॉन डी टी. ओके, बट ह्या मायनसचा अर्थ काय, तर इट इज रिलेटेड टू द डायरेक्शन, किंवा जी काही कॉईल मुवमेंट आहे त्या मुवमेंटला अपोजिशन होतं आणि मगच EMF प्रोड्यूस होतं, किंवा जे काही EMF प्रोड्यूस होतं ते त्याची डायरेक्शन आणि जे काही रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फील्ड आहे, मॅग्नेटिक फ्लक्स आहे, त्याची डायरेक्शन अपोजिट असते. सो डायरेक्शनचा कन्सर्न फक्त लेन्झ लॉमध्ये आला, बट शेवटी डायरेक्शन जरी आली तरी आपण घेताना मॅग्निट्यूडच घेतो, त्यामुळे दोन्हीही लॉज तसे सेम आहेत. मॅग्निट्यूड वाईज दोघांची पण व्हॅल्यू बघा ना, डी फाय अपॉन डी टी आहे, फक्त डायरेक्शन सांगितली जाते. लक्षात आलं? म्हणजे याचं एक तुम्हाला छोटंसं एक्झाम्पल सांगतो. फॉर एक्झाम्पल असं एक वेव अशी आहे आणि हीच वेव आता आपल्याला अशी मिळाली. याचा अर्थ काय झाला बघा, पहिल्या वेवची स्ट्रेंथ इन्क्रीज झाली, म्हणजे पहिल्या वेवची जी ॲम्प्लिट्यूड आहे ती वाढली बघा, ॲम्प्लिट्यूड. सो ॲम्प्लिट्यूड इन्क्रीज झाली म्हणजे ॲम्प्लिफिकेशन झालं, फक्त अपोजिट डायरेक्शनला झालं. पहिली सायकल आहे पॉझिटिव्ह बट ॲम्प्लिफाय झालेली सायकल आहे निगेटिव्ह, दुसरी सायकल आहे निगेटिव्ह बट ॲम्प्लिफाय झालेली सायकल आहे पॉझिटिव्ह. शेवटी ॲम्प्लिफिकेशनच झालं, मॅग्निट्यूड व्हॅल्यूज वाढली ना, पण डायरेक्शन फक्त बदलली, म्हणजे पॉझिटिव्हला निगेटिव्ह वाढली, निगेटिव्हला पॉझिटिव्ह वाढली, हा फरक. तसा इथं फरक आहे, त्यामुळे ह्या दोघांची मॅग्निट्यूड व्हॅल्यू कशी आहे, सेम आहे. आता ह्या लेन्झ लॉचा एक थेरॉटिकल प्रूफ कसा सांगितला जातो बघा. एक सिंपल काय करायचं, एक मॅग्नेट घ्यायचा असा आणि ते कॉईल आहे सपोज, ठीक आहे. तर आता ह्या कॉईलला गॅलॉनोमीटर जोडलेलं आहे. इथं गॅलॉनोमीटर काम काय करतं, करंट शो करतं, ठीक आहे. समजा हा मॅग्नेट जर आपण ह्या कॉईलच्या जवळ लिहिला घेऊन गेलो, इट मीन्स व्हॉट, इट इज मुव्हिंग टुवर्डची केस आहे बघा ही. ओके, सो नॉर्थ टर्मिनल हे त्या कॉईलला अट्रॅक्ट होते असं आपण म्हणूया. सो याच्यामध्ये एन ड्रॉ करायचा असा, एन केला का, तर हा एन आहे म्हणून एन ड्रॉ केला, आणि इथं फक्त ॲरो असा दाखवायचा, कारण एनला असाच ॲरो असणार ना. ह्याचा अर्थ काय की करंट असा फ्लो होणार आहे, लाईक दिस. सो जर कॉईल त्याच्या जवळ जात असेल तर EMF असा इंड्यूस होणार, करंट असा इंड्यूस होणार. सो दिस इज द डायरेक्शन ऑफ करंट. आणि याला अपोजिट करा. अपोजिट म्हणजे काय, हा इकडे घ्यायचा, मुव्हिंग अवे फ्रॉम द कॉईल. कॉईल इथं आहे आणि कॉईलला अवे मुव्हिंग जर असेल तर कॉईलमध्ये यस तयार होणार, यस असं, मग ही डायरेक्शन अशी होणार बघा. हे लक्षात ठेवायला एक सोपं आहे. सो ही डायरेक्शन अपोजिट झाली बघा, आहे का, ही अशी डायरेक्शन, ही अशी डायरेक्शन. ही कशी आहे, अँटी क्लॉकवाईज, ही कशी आहे, क्लॉकवाईज. सो हे लेन्झ लॉचा एक डायरेक्शन रिलेटेड थेरॉटिकल प्रूफ आहे. म्हणजे कुठल्या डायरेक्शननी फील्ड कट होते ते सुद्धा डिपेंड आहे बघा. मला सांगा, कॉईलच्या जवळ मॅग्नेट असा गेला आणि कॉईलपासून अवे गेला तर साहजिकच ह्या दोन डायरेक्शन्स अपोजिट झाले ना, म्हणून तयार होणारा EMF किंवा तयार होणारा करंट सुद्धा कसा असतो, अपोजिट असतो. हे या याच्यानुसार आपल्याला सांगायचं आहे. सो दिस इज समहाऊ इंट्रोडक्टरी पार्ट ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. याच्यामध्ये आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनची डेफिनेशन बघितली, काही थोड्याफार मॅथमॅटिकल टर्म्स बघितल्या, या तुम्हाला डेफिनेटली कुठं तर न्यूमरिकलमध्ये उपयोगाला पडतील. त्याच्यानंतर लेन्झ लॉ आणि फॅराडेज लॉ बघितलं, आणि लेन्झ लॉचा एक छोटासा डायरेक्शन रिलेटेड एक प्रूफ बघितला. ओके, आता याच्यानंतर हे जे EMF आहे, ई इज द EMF इंड्युस्ड इन द कॉईल. ह्या EMFचे एक दोन एक्सप्रेशन्स आहेत, तर ते अगदी इन शॉर्ट एक्सप्रेशन्स मी तुम्हाला सांगतो. एक्सप्रेशन्स मी का डिटेलमध्ये सांगणार आहे, इन शॉर्ट म्हणजेच फॉर्म्युले, तर त्या एक्सप्रेशनच्या आतमध्ये असणारे फॉर्म्युलेसुद्धा आपल्याला न्यूमरिकलसाठी जास्त उपयोगाला पडणार आहेत. त्यामुळे ते EMFचं एक्सप्रेशन कसं आलं ते तर इम्पॉर्टंट आहेच, बट त्या एक्सप्रेशनच्या आतमध्ये ज्या काही छोट्या छोट्या स्टेप्स आहेत त्या स्टेप्समधले सुद्धा फॉर्म्युले आपल्याला उपयोगाला पडतील. त्यामुळे आता आपण ती एक्सप्रेशन्स बघूया. आय होप तुमच्या हे आता लक्षात आलं असेल, किंवा फाय असेल, बी असेल, किंवा ते BQA असेल, यांचं रिलेशन थोडंसं तुम्हाला लक्षात आलं असेल. नेक्स्ट, चलो. सो दोन एक्सप्रेशन्स आपण बघणार आहोत. तर मी थोडक्यात त्या एक्सप्रेशनचा अर्थही तुम्हाला सांगतो. दोन म्हणजे आपण दोन पार्टमध्ये बघूया, मग लक्षात ठेवायला पण तुम्हाला सोपं पडेल, ठीक आहे. तर यांना हेडिंग काय दिलं जातं बघा, मोशनल. इट मीन्स व्हॉट, दीज आर रिलेटेड टू द मोशन्स. मोशनल EMF म्हणतो मी, मोशनल EMF. इट मीन्स व्हॉट, द EMF प्रोड्युस्ड इज रिलेटेड विथ द मोशन, और इट इज ड्यू टू द मोशन. काहीतरी मोशन झाली ना, आणि त्या मोशनमुळे काय झालं,
तिथलं जे EMF आहे ते प्रोड्यूस झालं. सो दोन केसमध्ये कसं बघायचं बघा. एक पहिली ट्रान्सलेशनल मोशन बघूया आणि एक रोटेशनल मोशन बघूया. काय म्हटलं मी, पहिली ट्रान्सलेशनल मोशन आणि दुसरी रोटेशनल मोशन. मग आता कुणाची ट्रान्सलेशनल मोशन, तर सिंपल त्या रॉडची. मग त्या रॉडमधनं EMF किंवा करंट फ्लो होणार आहे, तयार होणार आहे, हे आपल्याला बघायचं. मग या पार्टमध्ये ट्रान्सलेशनल मोशन कन्सिडर करायची. लिनियरली रॉड काय होतं, मूव्ह होतोय आणि याच्यामध्ये तोच रॉड रोटेट होतो एका जागेवरती. म्हणजे समजा हा पिवोट पॉईंट असेल तर त्याच्या भोवती हा रॉड असा काय होतोय, सर्क्युलर मोशनमध्ये रोटेट होतोय, सिंपल मॅग्नेटिक फील्डमध्ये. सो याची डायग्राम बघा कशी आहे. थोडीशी डायग्राम पण काय इम्पॉर्टंट, कारण हे मॅग्नेटिक फील्ड आहे. समजा असं इनवर्ड दाखवतो ना, हे असं असेल तर, आणि इथं सपोज ती कॉईल आहे एवढी, जस्ट त्याच्या एवढीच आहे. ज्या कॉईलची लेंथ आहे सपोज L आणि सपोज हे डिस्टन्स आहे X म्हणूया आपण, ठीक आहे. आता ही इकडे जर मूव्ह होत असेल तर विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स मूव्ह होणार आहे ना. मग इकडे व्हेलॉसिटी असेल किंवा हा फोर्स असेल एक प्रकारचा, असं आपण म्हणूया. मॅग्नेटिक फील्ड इकडे आहे, सो याच्यामध्ये करंट असा प्रोड्यूस होईल असं आपण म्हणू, बरोबर. किंवा हे बघा असं लाईक दिस करंट, किंवा आपण राईट हँड रूल जरी याच्यामध्ये वापरला, कारण जनरेटरची केस आहे ना, पाम वापरण्यापेक्षा राईट हँड वापरू, बरोबर. राईट हँडमध्ये बघा आपण हे मॅग्नेटिक फील्ड सांगतो, हा फोर्स असेल. सो मॅग्नेटिक फील्ड इनवर्ड दिसतंय. सो दिस इज द डायरेक्शन, ॲक्च्युली वरती असेल कारण EMFची डायरेक्शन ही अशी दाखवूया. ओके, EMFची डायरेक्शन दाखवूया, ठीक आहे. सो ठीक आहे, हा डायरेक्शनचा कन्सर्न झाला. आता थोडंसं व्हॅल्यू जे आहे, हे जे E म्हणजे स्मॉल e म्हणूया, ह्याची व्हॅल्यू किती असेल नक्की, हे आपल्याला थोडंसं याच्यामध्ये विचार करावा लागेल. तर आता सगळ्यात पहिल्यांदा मगाशी एक आपण डेफिनेशन लिहिली, phi इज इक्वल टू BA. ओके, व्हॉट इज मीन बाय B, हे जे मॅग्नेटिक फील्ड आहे त्याची व्हॅल्यू B. इन शॉर्ट बघा, लक्षात ठेवायचं कसं. एरिया म्हणजे सिंपल या एवढा एरिया जो आहे ना, इथं होती कॉईल, आता अशी मूव्ह होते विथ रिस्पेक्ट टू लेंथ वगैरे. सो X इंटू L म्हणूया आपण, LX झालं, किंवा LDX म्हटला तरी पण चालेल, असं काही सुद्धा हरकत नाही. बट आपल्याला एवढा एरिया आपण आता जस्ट घेतोय, आपण जस्ट फ्लक्सची व्हॅल्यू घेतली, आपल्याला चेंज फ्लक्स घेतलेलं नाही. चेंज फ्लक्स घेतलं तर DX म्हणू शकतो आपण. ही लेंथ काय चेंज होणार नाही आहे, बरोबर. हा DX फक्त चेंज होत जाईल, सिंपल. बट E इज इक्वल टू काय आहे, d∅ अपॉन dt किंवा मायनस d∅ अपॉन dt. बट मी म्हटलं की मॅग्नेटिक व्हॅल्यू प्लस असते. सो d बाय dt BLX. मग आता काय आलं मला सांगा, B कॉन्स्टंट आहे, L कॉन्स्टंट, हा L चेंज होणार नाही ना थ्रू आउट. पण dx अपॉन dt आलं बघा इथं, का तर x चेंज होतोय ना, बघा x चेंज होतोय. सो dx अपॉन dt म्हणजे काय, व्हेलॉसिटी. सो किती मिळणार आहे, BLV झालं. सो हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे, हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे आणि हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. म्हणून म्हटलं ना, एक्सप्रेशनमधल्या बऱ्याचशा छोट्या छोट्या स्टेप्स आहेत, दीज स्टेप्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. सो दिस इज द वन मेथड टू फाइंड आउट द ट्रान्सलेशनल EMF किंवा मोशनल EMF इन दिस इज द केस ऑफ ट्रान्सलेशनल EMF. ट्रान्सलेशनल EMF म्हणूया आपण, कारण रोटेशनल पुढची केस बघायची ना. एक आहे ट्रान्सलेशनल आणि एक आहे रोटेशनल. आता याचं ट्रान्सलेशनल अजून एका पद्धतीनं फाइंड आउट केलं जातं, इथे लिहितो मी शॉर्टमध्ये बघा. आपल्याला F इज इक्वल टू BQV साइन थिटा माहिती आहे, बट साइन थिटा ह्या केसमध्ये 90 आहे, व्हेलॉसिटी आणि फील्डमधला अँगल, B आणि V मधला अँगल. सो F इज इक्वल टू BQV. नाउ वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. ओके, सो फोर्स किती लिहूया आपण, BQV इंटू L म्हणतो मी, L म्हणजे डिस्प्लेसमेंट म्हटलं, वर्क मिळालं आपल्याला. EMF इज इक्वल टू वर्क अपॉन चार्ज असतं. ओके, सो हे वर्क जर इथं पुट केलं तर आपल्याला काय मिळेल, BLV. चार्ज कॅन्सल होईल ना, बघा. सुद्धा यासुद्धा फॉर्म्युलाने इन शॉर्ट आपण असं लक्षात ठेवू शकतो. याला सुद्धा ट्रान्सलेशनल EMF बघा, तेवढंच आलं ना, BLV. सो लक्षात ठेवा, BLV इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला, BLV. B फॉर फील्ड, मॅग्नेटिक फील्ड, L फॉर लेंथ ऑफ कंडक्टर and V for velocity. Simple. So F is equal to BLV sin theta. समजलं. नेक्स्ट हे झालं ट्रान्सलेशनलसाठी EMF. आता नेक्स्ट रोटेशनल. रोटेशनलमध्ये काय करायचं, सेम असंच फील्ड कन्सिडर करायचं. एक फील्ड असा आहे इनवर्ड, सपोज B बार म्हणतो त्याला मी, आणि हा एक रॉड आहे असं आपण म्हणूया, आणि रॉड इथं पिवोट आहे, पिवोट म्हणजे फिक्स पॉईंट आहे, आणि हा रॉड आता असा रोटेट होणार आहे लाईक दिस या फील्डमध्ये.
तर EMF किती जनरेट होईल असं काढायचं. तर तो टोटल रॉडची लेंथ आपण L घेऊया. ठीक आहे. मग एक रॉडचा छोटासा पार्ट मी कन्सिडर केला ज्याला मी स्मॉल dr असं म्हणतो. ठीक आहे. मला सांगा हा रॉड कुठली मोशन परफॉर्म करतोय? रोटेशनल मोशन. थोडंसं इमॅजिन होतंय. बट हा dr कुठं चाललाय बघा, असं चाललंय इकडं. dr असं समोर चाललाय, पुन्हा असा जाईल, पुन्हा असा जाईल, पुन्हा असा जाईल. म्हणजे थोडक्यात dr ची कुठली मोशन आहे? लिनियर. दॅट इज द इम्पॉर्टंट केस. रॉड कुठली मोशन परफॉर्म करतोय? रोटेशनल सर्क्युलर मोशन. बट त्याच्यातला जो छोटासा dr आहे तो असा चाललेला आहे ना, एक छोटा पार्टिकल आहे म्हणजे असा चाललेला आहे. सो इट मीन्स व्हॉट? इट परफॉर्म्स द लिनियर मोशन, दॅट इज ट्रान्सलेशनल मोशन. लिनियर म्हणजे ट्रान्सलेशनल. मग या छोट्याशा drचं EMF ह्याच्या प्रमाण किती असेल? छोटंसंच असेल. मी DE म्हणतो त्याला. तर ते किती असेल? B लेंथ किती? dr आणि व्हेलॉसिटी तर vच असेल ना, लिनियर व्हेलॉसिटी. लिनियर व्हेलॉसिटी vच असणार आहे ना बघा इथं. आणि रॉड जर रोटेटिंग असा असेल तर त्याची अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा असू शकते. चालेल ना, अँग्युलर व्हेलॉसिटी. बट छोट्याशा पार्टची छोटीशी EMF, व्हॉट इज दॅट? D इज इक्वल टू B dr v. बट आपल्याला तर टोटल EMF काढायचा आहे. सो टोटल EMF आपण काय करूया, असे इंटिग्रेशन घेऊया. कुठून कुठपर्यंत? 0 to L पर्यंत. कारण हे छोटे dr कुठून कुठपर्यंत घ्यायचे आहेत? इथून स्टार्ट करायचं आणि इथं जायचं. मग 0 to L पर्यंत जेवढे काही dr आहेत त्या सगळ्या DA आहेत त्या सगळ्यांची EMF घ्यायचं. चला, सो 0 to L. सो B dr इंटू V. आता B आणि V तर कॉन्स्टंट असेल, बट drचं सॉरी V बद्दल मी R ओमेगा पुट करतो. सो ओमेगा बाहेर घेतो मी. 0 to L R dr चालेल का? V इज इक्वल टू R ओमेगा. कुठं बघितलं हे आपण? सर्क्युलर मोशन, रोटेशनल डायनामिक्स. सो R स्क्वेअर अपॉन 2 ना इंटिग्रेशन. सो BW R स्क्वेअर अपॉन 2 बट लिमिट 0 to L. सो E इज इक्वल टू BW L स्क्वेअर अपॉन 2 झालं. म्हणजे तुम्ही थोडंसं असंही लक्षात ठेवा. सो E इज इक्वल टू 1/2 BL स्क्वेअर ओमेगा. अँड दिस इज नथिंग बट द रोटेशनल मोशनल EMF. म्हणजे मोशनल EMF मधले दोन पार्ट्स आपण बघितले. एक पार्ट बघितला ट्रान्सलेशनल आणि दुसरा पार्ट बघितला रोटेशनल. दोन्हीचाही अर्थ व्यवस्थित लक्षात ठेवा. पुन्हा एकदा मी इन शॉर्ट सांगतो. ट्रान्सलेशनलमध्ये आपण लिनियर मोशन त्या रॉडची कन्सिडर करायची आहे. लिनियर मोशन झाल्यामुळं ह्या ज्या काही स्टॅटिस्टिक, हे जे काही फॉर्म्युले इथं तयार झाले ते आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि रोटेशनलमध्ये त्या रॉडची रोटेशनल मोशन घ्यायची. बट हे शिकण्यासाठी हे माहीतच पाहिजे ना. का? कारण या रोटेशनल मोशनमध्ये छोटासा आपण जो dr कन्सिडर केलेला आहे, फर्स्ट ऑफ ऑल दॅट dr इज परफॉर्मिंग द ट्रान्सलेशनल मोशन अँड वी हॅव कन्सिडर दिस फॉर्म्युला फॉर दिस केस ऑल्सो. फॉर्म्युला तोच आहे, फक्त या केससाठी तो स्मॉल फॉर्म्युला तयार झाला. इट मीन्स व्हॉट? D इज इक्वल टू B dr इंटू व्हेलॉसिटी. तेच आपण पुढं सॉल्व केलं. बघा लक्षात आलं का? सो कम्पॅरेटिव्हली हा तुम्ही दुसरा पार्ट लक्षात ठेवू शकता ज्याच्यामध्ये आपण मोशनल EMFची केस बघितली आणि त्या मोशनल EMFमध्ये दोन केसेस, एक केस म्हणजे ट्रान्सलेशनल आणि दुसरी केस म्हणजे रोटेशनल. लक्षात आलं का? बघा ओव्हरऑल दोन्हीमधलं कंपॅरिझन आणि दोन्हीमधले फॉर्म्युले, त्यासाठी मी कंपॅरेटिव्हलीच तुमच्यासमोर हे असं दाखवलेलं आहे. ओके, चला नेक्स्ट आता पुढचा पार्ट बघूया. याच्या पुढचा ठीक आहे. आत्ताचा जो आपण पार्ट बघितला ना ट्रान्सलेशनलचा थोडासा बघितला, तर त्याच्यामध्ये अजून एक एक्सप्रेशन आपल्याला शिकायचं आहे. आता ट्रान्सलेशनल मोशनची जी काय आत्ता मी इथं डायग्राम तुम्हाला दाखवली होती तीच डायग्राम आपल्याला या पॉईंटसाठी कन्सिडर करायची. ओके, आणि तो पॉईंट काय आहे बघा, तर आपल्याला तिथलं पॉवर कन्झम्पशनचं एक्सप्रेशन बघायचं आहे. सो पॉवर इन द सर्किट मी असं म्हणतो, किंवा पॉवर इन द लूप झालं. सर्किट म्हणजेच काय? पॉवर इन द लूप. अगदी इन शॉर्ट प्रत्येक स्टेप बघा. फॉर्म्युले तर बेसिक फॉर्म्युले जे आहेत ना तेच सगळे फॉर्म्युले इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचे आपल्याला या केसमध्ये उपयोगाला येतील. आता सगळ्यात पहिल्यांदा बघूया की पॉवर का असेल त्या लूपमध्ये किंवा त्या सर्किटमध्ये. ते जे काय आपण ट्रान्सलेशनल मोशनचं मगाशी डायग्राम बघितली, तर त्या डायग्राममध्ये पॉवर, व्हाय देअर इज अ पॉवर. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल कन्सिडर द पॉवर. व्हॉट इज मीन बाय पॉवर? पॉवर ही प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं डिफाईन करतो आपण. वॅटमध्ये ती पॉवर डिफाईन होते. म्हणजे इलेक्ट्रिक पॉवर आपण वेगळी डिफाईन करतो, मेकॅनिकल पॉवर आपण वेगळी डिफाईन करतो, बरोबर.
सो डिपेंड आहे की कन्सेप्ट काय आहे आणि नक्की कुठली पॉवर आपल्याला फाइंड आउट करायची आहे. त्यामुळे पॉवरचे बरेचसे फॉर्म्युले सुद्धा तयार होतात, बट ते सगळे फॉर्म्युले एकमेकांशी रिलेटेड आहेत. सो इथं आपल्याला जी पॉवर कन्सिडर करायची आहे ती पॉवर आहे इलेक्ट्रिक पॉवर. ओके, कारण सर्किट कुठला आहे, इलेक्ट्रिक सर्किट आहे. ॲक्च्युली इलेक्ट्रोमॅग्नेटिक सर्किट आहे असं आपण म्हणूया, बट शेवटी सर्किटमध्ये EMF इज टू बी इंड्युस्ड. सो इफ देअर इज अ EMF, देअर इज अ करंट, देअर कॅन बी अ रेजिस्टन्स, and if there is a EMF, current and resistance, then we can define the power itself. Okay, because power is also depends upon the voltage, current, resistance. तुम्हाला बेसिक पॉवरचे फॉर्म्युले पहिल्यांदा इलेक्ट्रिक सर्किटमधले माहीत आहेत का बघा, कारण तेच फॉर्म्युले इथं उपयोगाला पडतील. इवन पॉवरचा जो सगळ्यात पहिला जी पॉवर डिफाईन केली जाते. ओके, पॉवर डिफाईन कशी केली जाते बघा, रेट ऑफ चेंज ऑफ एनर्जी विथ रिस्पेक्ट टू टाईम. ओके, एनर्जी कन्झम्पशन कशी काढली जाते, पॉवर इंटू टाईम, जे किलोवॅट आवर वगैरे म्हणतो बघा आपण. सो त्याच्यावरून आपण पॉवर कशी डिफाईन करू शकतो की रेट ऑफ चेंज ऑफ एनर्जी विथ रिस्पेक्ट टू टाईम. एनर्जी कॅन चेंज, सो वी कॅन से दॅट रेट ऑफ चेंज ऑफ एनर्जी विथ रिस्पेक्ट टू टाईम. सो पॉवरचे जे काही बेसिक फॉर्म्युले आहेत ते मी फॉर्म्युला आधी तुम्हाला सांगतो. सगळ्यात पॉवरचा पहिला फॉर्म्युला, पॉवर इज नथिंग बट रेट ऑफ चेंज ऑफ एनर्जी विथ रिस्पेक्ट टू टाईम. म्हणजे पॉवर इज इक्वल टू काय झाला पहिला फॉर्म्युला, एनर्जी अपॉन टाईम झाला. बेसिक लक्षात राहील, डेफिनेटली लक्षात राहील. फार काय डिटेल आता जायचं नाही, आपल्याला महत्त्वाचे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आणि या पॉईंटचा नक्की अर्थ काय आहे. चला तर पॉवर फाइंड आउट करणं, मग ती पॉवर कुणावर डिपेंड आहे ते सगळं बघणं. सो पॉवर इज इक्वल टू एनर्जी अपॉन टाईम. सो हेच आपण असंही लिहू शकतो, पॉवर इज इक्वल टू वर्क अपॉन टाईम. बघा पॉवरचे बेसिक फॉर्म्युले आहेत हे. ॲज वेल एज आपण पॉवर अशी पण लिहू शकतो, पॉवर इज इक्वल टू V इंटू I. व्होल्टेज आणि करंटचं मल्टिप्लिकेशन करू शकतो. यामध्ये पुन्हा दोन फॉर्म्युले लिहितो बघा आपण. पॉवर इज इक्वल टू, मी V बदल IR टाकतो. व्हॉट इज दिस, ओहम्स लॉ. सो हे होणार आहे IR आणि हा होणार आहे I. सो पॉवर किती मिळेल, I²R. म्हणजे आपण जर V ची व्हॅल्यू पुट केली तर, आणि ही जर आपण या ठिकाणी I ची व्हॅल्यू जर पुट केली, सो I इज इक्वल टू काय असणार आहे, V अपॉन R. तर पॉवर आपल्याला काय मिळेल, V अपॉन R. सो V²/R मिळेल बघा. म्हणजे याचा एक अर्थ तुम्हाला सांगतो, म्हणजे हे कंपॅरेटिव्हली असं लिहिलं जातं, हे सिरीजसाठी लिहिला जातो आणि हा पॅरलसाठी लिहिला जातो. कारण सिरीजमध्ये करंट येतो आणि पॅरलमध्ये व्होल्टेज येतं. म्हणजे सिरीजमध्ये करंट सेम असतो, पॅरलमध्ये व्होल्टेज सेम असतं. ही सुद्धा कन्सेप्ट तुम्हाला इथे लक्षात राहू शकते. सो हा सुद्धा फॉर्म्युला पॉवरचा आपण लिहू शकतो. ओके, चला आता आपल्याला या सर्किटमध्ये पॉवरचा कुठला फॉर्म्युला यूज करायचा आपण ते बघूया पहिल्यांदा. सो सगळ्यात पहिल्यांदा आपण हा फॉर्म्युला यूज करूया, पॉवर इज इक्वल टू वर्क अपॉन टाईम. आता कुठलं वर्क, कुठला टाईम, कुठली पॉवर, हे सगळं काय आहे बघा. तर त्या कॉईलमधनं करंट फ्लो होणार आहे. ओके, करंट फ्लो होते म्हणजे चार्ज फ्लो होतं असं आपण म्हणतो. तर ॲक्च्युली तो चार्ज मूव्ह होण्यासाठी काहीतरी वर्क डन तिथं रिक्वायर्ड आहे, आणि ते वर्क डन म्हणजे आपण हे वर्क डन म्हणू शकतो. जसं की मागाशी आपण वर्क अपॉन चार्ज इथे एक मी लिहिलं होतं बघा, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. L लिहिलं ना, डिस्प्लेसमेंट मी एक्सच्या ऐवजी L लिहिलं. L का लिहिलं, कारण चार्ज मुवमेंट ज्या लेंथमधनं होणार आहे त्या रॉडची लेंथ आपण घेतली होती. सो वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. तसं पॉवर इज इक्वल टू आपण पहिला फॉर्म्युला काय घेऊया, वर्क अपॉन टाईम. सो दिस इज द फर्स्ट कन्सिडरेशन. डायग्राम कुठली आहे, जी मगाशी ट्रान्सलेशनलची डायग्राम होती तीच डायग्राम आहे, फक्त फॉर्म्युलायझेशन मी सांगतोय तर डायग्राम बघाशी होती तीच असेल. ओके, सो पॉवर इज इक्वल टू वर्क अपॉन टाईम. नेक्स्ट फॉर्म्युला लिहितो मी, वर्कच्या ऐवजी फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट लिहिलं तर चालेल, अपॉन टाईम. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. बघा ह्या वर्कच्या ऐवजी मी हा फॉर्म्युला लिहिला. आला दुसरा फॉर्म्युला आपल्याला तयार झाला. नेक्स्ट, लेंथ अपॉन टाईम म्हणजे व्हेलॉसिटी असते. सो फोर्स इंटू व्हेलॉसिटी आपल्याला काय मिळाली, पॉवर मिळाली. म्हणजे पॉवरचा अजून एक फॉर्म्युला मिळाला बघा. सो पॉवर इज इक्वल टू फोर्स इंटू व्हेलॉसिटी. चालेल की असं लिहिलं तर, येस वी कॅन राईट. सो पॉवर इज इक्वल टू फोर्स इंटू व्हेलॉसिटी. नेक्स्ट, बट वी हॅव दिस फोर्स मीन्स व्हॉट, जेव्हा एखादी कॉईल मॅग्नेटिक फील्डमध्ये असेल तर त्या कॉईलवरती किती फोर्स ॲक्ट होतो. F इज इक्वल टू BIL साइन थिटा. कधी बघितलं हे, BIL साइन थिटा. ॲक्च्युली थिटा 90 असतो, राहिले. चला कशाची व्हॅल्यू लिहिली आपण, फोर्सची व्हॅल्यू लिहिली, BIL इंटू व्हेलॉसिटी. हे V व्हेलॉसिटी आहे बरं का. सो फोर्स इज इक्वल टू BIL हे पुट केलं आपण इथं आणि आपल्याला पॉवर एवढी मिळाली. नेक्स्ट, हेच मी थोडंसं असं लिहितो, BI सेपरेट लिहितो आणि LV सेपरेट लिहितो. I सेपरेट का लिहिला बघा, कारण आपण I बद्दल काय लिहू शकतो, V अपॉन R म्हणजे EMF अपॉन R. आता इथला V म्हणजे व्होल्टेज आहे बघा, हे लक्षात असू द्या. हा V म्हणजे कोण आहे, व्होल्टेज आहे. मग हेच फॉर्म्युला मी असं लिहू का, E अपॉन R लिहू का, चालेल. कारण इथलं व्होल्टेज म्हणजे कोण असणार आहे,
तर इथं इंड्यूस झालेलं EMF या सर्किटमध्ये. म्हणून आयची व्हॅल्यू पुन्हा काय होईल मला सांगा. सो आय विल राईट P इज इक्वल टू B. आय बद्दल मी E/R लिहू, चालेल, E/R इंटू हे लेंथ आणि व्ही जनरल, चालेल का. सो पॉवर इज इक्वल टू BILV होतं, त्यातल्या आयच्या ऐवजी मी E/R पुट केलं. बट व्हॉट इज दिस E? E इज नथिंग बट द EMF इंड्युस्ड इन द क्लोज्ड लूप किंवा त्या सर्किटमध्ये तयार झालेलं EMF. मग कुठली कंडिशन आहे? ट्रान्सलेशनलची कंडिशन आहे. मग ट्रान्सलेशनलमध्ये EMF किती तयार होतं? BLV. B हे BLV अपॉन R इंटू LV. कुणाबद्दल काय लिहिलं आहे आपण? स्मॉल ई बद्दल BLV लिहिले. मग अशी आठवते स्मॉल ई BLV झालाय. स्मॉल ई इज इक्वल टू BLV झाले. चला ते पुट केलं. सो पॉवर किती मिळाली बघा? B² L² V² अपॉन R झालं रिलेशन. दिस इज अ रिलेशन ऑफ द पॉवर. ओके. अजून एक मी तुम्हाला सांगतो थोडक्यात. हेच रिलेशन मी असं लिहिलं तर चालेल का? BLV आणि ह्या सगळ्यांचा स्क्वेअर बघा ना, ऑल स्क्वेअर्स आहेत. येस, कॅन बी पॉसिबल. वी कॅन राईट. सो पॉवर इज इक्वल टू BLV सगळ्यांचा स्क्वेअर आणि डिवायडेड बाय R. कारण BLV म्हणजे कोण आहे? EMF आहे. सो पॉवर इज इक्वल टू असं लिहिलं तर चालेल, E² अपॉन R. चालू शकतं ना. बघा आलं का इथं? पुन्हा रिलेशन तसं झालं का? BLV म्हणजे काय? शेवटी EMFच आहे ना. V व्होल्टेज, हे व्होल्टेजच आहे ना. सो अशा पद्धतीनं हे मेन इक्वेशन आहे बघा आपलं, जे पॉवर या सर्किटमध्ये आहे किंवा इन द ट्रान्सलेशनल रॉडची जी कंडिशन आहे किंवा मोशनलमधली जी कंडिशन आहे ट्रान्सलेशनलची, त्याच्यामध्ये हे पॉवरचं एक एक्सप्रेशन आपल्याला यूज करायचं आहे. थेरीमध्ये पण ॲक्च्युली असं आहे, बट एवढं शॉर्टमध्ये असं थेरीमध्ये नाही, थोडंसं डिटेलमध्ये सांगावं लागतं. बट इथं आपल्याला काय आता तेवढं डिटेलमध्ये जायचं नाही. बट कन्सेप्ट काय आहे, त्याच्या बिहाइंड मिनिंग काय आहे, हे थोडंसं समजून घेतलं पाहिजे. चलो जाऊया का पुढे. बघा समजला का हा पॉईंट? सो दिस पॉईंट इज रिलेटेड विथ द पॉवर इन द सर्किट किंवा यालाच इंडक्शन अँड एनर्जी ट्रान्सफरसुद्धा ॲक्च्युली असं म्हटलं जातं. कारण याच्यामधली जी कंडिशन आहे याला रेट ऑफ डुईंग मेकॅनिकल वर्क म्हणजेच पॉवर ना. रेट ऑफ डुईंग मेकॅनिकल वर्क म्हणजेच पॉवर. सो इट इज ए सेम ॲज द रेट ऑफ प्रोडक्शन ऑफ हीट एनर्जी इन द लूप. दस वर्क डन इन द लूप ॲपियर्स ॲज अ हीट एनर्जी इन द लूप. ओके. सो मी सुरुवात कुठनं केलेली फॉर्म्युलेची? पॉवर इज इक्वल टू वर्क अपॉन टाईम ना. ते वर्क दिसते, वर्क, त्या वर्कलाच एक हीट एनर्जी असं सुद्धा म्हटलं तरी चालेल. का तर चार्ज मूव्ह होतोय म्हणजे करंट फ्लो होतोय आणि आपल्याला माहिती आहे की करंट फ्लो झाला तर त्या कंडक्टरमध्ये हीट जनरेट होऊ शकते. इट कॅन बी पॉसिबल टू जनरेट द अमाऊंट ऑफ हीट. सो वी कॅन से दॅट वर्क डन इज इन द फॉर्म ऑफ हीट. असंही थोडंसं लक्षात ठेवलं तरी सुद्धा चालेल. आय होप की हा पॉईंट तुमच्या लक्षात आला असेल. सो हा झाला पॉवरचा. आता थोडंसं एक थेरॉटिकल पॉईंट आहे तो बघूया. चला, थेरॉटिकल पॉईंट म्हटलं म्हणजे काय तर एडी करंट असा एक पॉईंट आहे. थोडासा थेरॉटिकल म्हणजे काय तुम्हाला डायग्राम्सवरनं फक्त मी याचं एक्सप्लेनेशन देईन. तर यालाच फोकॉल्ड करंटसुद्धा म्हटलं जातं. ओके. ॲक्च्युली हे सायंटिस्ट नेम आहे फोकॉल्ड करंट. ठीक आहे. तर जो काही एडी करंट्स आहे ना तो म्हणजे जे काही इलेक्ट्रॉन्स फ्लो होत असतात. करंट म्हणजे काय? रेट ऑफ चेंज ऑफ चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाईम किंवा फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स विथ रिस्पेक्ट टू टाईम. तर इलेक्ट्रॉन्स फ्लो झाल्यामुळं काय होतं आहे तर एक करंट फ्लो होतं आणि तो करंट ॲक्च्युली सर्क्युलर पाथमध्ये ते इलेक्ट्रॉन्स फ्लो होत असतात. म्हणजे ज्या ठिकाणी करंटची डायरेक्शन ही सर्क्युलर शेपमध्ये असेल किंवा करंटचा जो काही लुक असेल म्हणून आपण सीन जो आहे करंटचा किंवा ॲक्च्युअल मुवमेंट ऑफ द चार्ज पार्टिकल आहे, ॲक्च्युअल मुवमेंट ऑफ द इलेक्ट्रॉन्स आहे, तो जर मुवमेंट जी आहे ती जर सर्क्युलर शेपमध्ये असेल तर त्याला सिम्पल एडी म्हणायचं. सो ईडीचा अर्थ वर्पूल्स म्हणतो बघा, जे सर्क्युलर स्पायरल शेपमध्ये असतं ना. ॲक्च्युली वर्पूल शब्दाचा अर्थच असा आहे की इट इज रिलेटेड विथ द स्पायरल ऑर सिम्पली सर्क्युलर इन द शेप. ओके. सो ह्या सिम्पल मी डायग्राम दाखवतो तुम्हाला. सगळ्यात वरची ए डायग्राम बघा काय आहे, ज्याच्यामध्ये ईडी करंट दिसतोय. कंडक्टिंग प्लेट आहे ना. सो त्या कंडक्टिंग प्लेटमध्ये सर्क्युलर शेप एक दाखवलेला आहे बघा, तो म्हणजे सिम्पल ईडी करंट लूप आहे असं म्हटलं जातं. सेकंड डायग्राम बघा बीमध्ये सुद्धा तुम्हाला एक कंडक्टर दिसतोय. तो कंडक्टर मूव्ह होत असेल तर त्या कंडक्टरच्या आतमध्ये जे काही चार्जेस आहेत ते सर्क्युलर शेपमध्ये मूव्ह होत आहेत असं दिसतंय आपल्याला. सिम्पल, फार काही डिटेलमध्ये आपल्याला याच्यामध्ये जायचं नाही आहे.
त्याच्यानंतर बघा पुढची डायग्राम दिसते रिडक्शन इन ईडी करंट्स असं म्हटलेलं आहे. म्हणजे ईडी करंट जर रिड्यूस करायचे असतील तर त्याचा किंवा त्याचं जे काही यूज आहे तो कसा आहे ते इथं दाखवलेलं आहे. अजून एक मी तुम्हाला डायग्राम दाखवतो बघा. ही सुद्धा डायग्राम एक ईडी करंटचीच आहे. ओके, सो सर्क्युलेटिंग करंट इंड्युस्ड इन द मेटल ब्लॉक और व्हेन इट इज प्लेस्ड इन मॅग्नेटिक फील्ड और चेंज इन मॅग्नेटिक फील्ड. सो सिंपल ही सुद्धा एक जी समोर कंडिशन तुम्हाला दिसते ती सुद्धा एक ईडी करंटची कंडिशन आहे. ओके, आता याच्यामध्ये अजून काय इम्पॉर्टंट आहे बघा, तर याचे ॲप्लिकेशन्स एक इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, म्हणजे ईडी करंटचे जे काही उपयोग आहेत, व्हेरियस युजेस, व्हेरियस ॲप्लिकेशन्स आहेत, तेही थोडेसे उपयोगी आहेत. इन द सेन्स आपण म्हणूया थेरॉटिकल महत्त्वाचे आहेत. सो थोडंसं मी ते हेडिंग वाईज जस्ट तुम्हाला डिफाईन करतो. डेडबीट गॅलॅनोमीटर आहे बघा. ओके, सिंपल जे काही गॅलॅनोमीटरमधली कॉईल आहे तर ती कॉईल आहे ती एका सर्क्युलर शेपमध्ये आहे आणि त्याच्यामधून जो काही फ्लो होणारा करंट आहे तो काय असेल, ईडी करंट असेल. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात ईडी करंट काय करेल, ती जी कॉईल आहे त्याला ब्रिंग्स टू द ओरिजिनल पोझिशन असंही केलं जातं. बट कॉईल कशी आहे, सर्क्युलर शेपमध्ये, त्यामुळे त्याच्यामधून जो काही करंट फ्लो होते तो करंट कुठला आहे, ईडी करंट आहे. आणि दॅट ईडी करंट अपोजेस द मोशन अँड ब्रिंग द कॉईल विच इज टू बी और ब्रिंग द कॉईल ॲट रेस्ट पोझिशन. ओके, सो स्पायरल शेपमध्ये त्या कॉईलला पुन्हा रेस्ट पोझिशनला आणेल. थोडक्यात हा ईडी करंट काम करतो तिथं, म्हणून ते ॲज अ ॲप्लिकेशन कन्सिडर केलं जातं. ॲज वेल ॲज इंडक्शन मोटर, जे काही स्पीडोमीटर्स असतात, स्पीडोमीटरसुद्धा डेडबीट गॅलॅनोमीटर सारखंच वर्किंग करतात ना, त्यामुळे स्पीडोमीटर इज ऑल्सो वन ऑफ द ॲप्लिकेशन ऑफ द ईडी करंट्स. त्याच्यानंतर इलेक्ट्रिक ब्रेक, इंडक्शन ब्रेक किंवा असं म्हटलं जातं. म्हणजे हे ट्रेनचं जे एक्झाम्पल आहे त्या ट्रेनच्या एक्झाम्पलमध्ये ईडी करंट तयार करून काय केले जातात, तर ते जे ट्रेनचे जे काही ब्रेक्स आहेत, जे काही ॲक्सेल्स आहेत त्यांना थांबवलं जातं. बरोबर ना, कारण त्या ठिकाणी थोडक्यात ती जी काही रोटेशन आहे त्या ड्रमची किंवा त्या ॲक्सेलची ट्रेनमधल्या, यांना काय करतं, ईडी करंट एक टॉर्क प्रोड्यूस करतं आणि तो टॉर्क अपोजिंग टॉर्क असतो कोणाला, त्यांच्या मोशनला. म्हणून ती जी ट्रेन असते ती ट्रेन काय होते, थोडीशी स्पीड कमी घेते. म्हणजे थोडक्यात इलेक्ट्रिक ब्रेक अप्लाय करण्यासाठी थोडक्यात ईडी करंटचा वापर केला जातो. का, कारण ईडी करंट्स हे सर्क्युलर शेपमध्ये असतात आणि तसा टॉर्क तिथे अप्लाय होतो आणि तो टॉर्क काय करतो, त्या ट्रेनच्या व्हील्स ज्या आहेत, ॲक्सेल्स आहेत, त्यांच्या मोशनला अपोजिशन करतो आणि त्या ट्रेनला थांबवायचं काम करतो. म्हणजे सिंपल ट्रेनचा ब्रेक लावण्यासाठी ईडी करंटचा वापर केला असं म्हटलं तरीसुद्धा लक्षात राहू शकतं. सिमिलरली इंडक्शन फर्नेससुद्धा याचं एक एक्झाम्पल आहे. ओके, सो इंडक्शन फर्नेसमध्ये सुद्धा जी काय हीट प्रोड्यूस केली जाते, आता इंडक्शन फर्नेस म्हणजे काय, ते मेटल ब्लॉक वगैरे असतात ना, त्यांच्या मेल्टिंगसाठी ते वापरलं जातं. मग त्या ठिकाणी सुद्धा एक हाय व्होल्टेज अल्टरनेटिंग व्होल्टेज किंवा अल्टरनेटिंग करंट अप्लाय केला जातो आणि तो थोडक्यात विथ द हेल्प ऑफ ईडी करंटच आहे. म्हणून इंडक्शन फर्नेस इज ऑल्सो वन ऑफ द ॲप्लिकेशन ऑफ द ईडी करंट. सो ईडी करंटमध्ये तुम्हाला त्याची डेफिनेशन म्हणा किंवा ॲक्च्युअल त्याचं कन्स्ट्रक्शन काय आहे आणि त्याची काही ॲप्लिकेशन्स, याच्यावरती एखादा थेरॉटिकल क्वेश्चनसुद्धा तुम्हाला येऊ शकतो. ठीक आहे, ॲज वेल ॲज मग ईडी करंट्स मिनिमायझेशनसुद्धा आत्ता आपण बघितलं, रिडक्शन जे आहे किंवा सरफेस एरिया जर कमी केला तर जनरली ईडीज करंटसुद्धा काय होतात, रिड्यूस होतात. सो थोडंसं रिडक्शन ऑफ ईडी करंट्स हा सुद्धा एक इम्पॉर्टंट पॉईंट आपण कन्सिडर करूया याच्यामध्ये. ओके, थोडासा हा थेरॉटिकल आहे त्यामुळे मी तुम्हाला हा अशा पद्धतीनं सांगितलं. ठीक आहे, चला जाऊया आता पुढच्या पॉईंटकडं. चला नेक्स्ट पॉईंट बघूया, सेल्फ इंडक्टन्स. ॲक्च्युली याच्यामध्ये दोन टाईप्स आहेत इंडक्टन्समध्ये. एक आहे तो सेल्फ इंडक्टन्स आणि दुसरा आहे तो म्युच्युअल इंडक्टन्स. ओके, ते दोन बघूया. आधी त्यातला आपण सेल्फ इंडक्टन्स बघूया. नक्की काय आहे बघा, आता टॉपिकमध्ये किती पॉईंट्स राहिले बघा. हा सेल्फ इंडक्टन्स एक राहिला, याच्यानंतर म्युच्युअल इंडक्टन्स असा एक पॉईंट आहे आणि त्याच्यानंतर ट्रान्सफॉर्मर, जे की म्युच्युअल इंडक्टन्स एक ॲप्लिकेशन आहे. ओके, बघूया आज किती होते आपण. आधी हा तर समजून घेऊया नीट. याच्यामधलं मॅथमॅटिक्स काय काय तुम्हाला इम्पॉर्टंट आहे सगळं लक्षात ठेवायचं व्यवस्थित, आणि सगळं व्यवस्थित मी डेफिनेटली सांगणार. सो नक्की सेल्फ इंडक्टन्स म्हणजे काय, तर काय करायचं, एक सिम्पल एक कॉईल कन्सिडर करायचं. एक अशी कॉईल आहे बस, बाकी काही नाही. कॉईल म्हणजे इंडक्टर म्हणतो आपण, हे EMF आहे आणि हा करंट जाणार आहे ह्या कॉईलमधनं. ठीक आहे, एकच लूप असल्यामुळे एकच करंट फ्लो होणार. सिम्पल, कळलं कंडिशन. आता ॲक्च्युली इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनमध्ये आपण सुरुवात कशी केली, जर एखादी कॉईल मॅग्नेटिक फ्लक्स चेंज करत असेल तर EMF तयार होता, असं आपण सुरुवात केली होती. बरोबर, काय म्हटलं होतं आठवा नीट. ही समजा कॉईल आहे,
ही कॉईल मॅग्नेटिक फील्डमध्ये जर मुवमेंट करत असेल तर त्या कॉईलमध्ये EMF करंट तयार होतो, EMF तयार होतो असं आपण म्हटलं होतं. आता इथं थोडासा बदल करूया आपण. काय बदल करायचा? समजा एखादी कॉईल आहे, तर कॉईलमधनं काय गेला? करंट गेला. तर एखाद्या कॉईलमधनं जर करंट पास झाला तर थोडक्यात काय झालं? त्या कॉईलच्या भोवती मॅग्नेटिक फ्लक्स तयार झालं, मॅग्नेटिक फील्ड तयार झालं आणि त्याच्यामुळे काय होतं? तिथे एक बॅक EMF तयार होतं. म्हणजे ह्या कॉईलमध्ये एक EMF तयार होणार आहे. ऑलरेडी EMF ही आहेच, इथे एक बॅक EMF तयार होणार. मग हे कशामुळे झालं? तर एका कॉईलमुळे झालं. म्हणून ही कॉईल कसली आहे? सेल्फ. आणि ह्या कॉईलचा जो काही सेल्फ इंडक्टन्स आहे तो L ने दाखवला जातो, कॅपिटल L ने. नीट लक्षात ठेवा. ओके. मग आता L कसा डिफाईन करायचा? सो एक रिलेशन लक्षात ठेवायचं. कसं लक्षात ठेवायचं? इथं मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होणार आहे, ते कोणावर डिपेंड आहे? ऑब्वियस आहे की ते करंटवर डिपेंड आहे. सो द चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजेच फाय इज डिपेंड्स अपॉन द करंट. बघ लक्षात ठेवायला पण सोपं आहे का? सो हेच मी असं लिहू का? सो फाय इज इक्वल टू, शेवटी त्या कॉईलचा एक कॉन्स्टंट आहे त्याच्यावर पण डिपेंड आहे, म्हणजे फाय इज इक्वल टू Li, फाय ली. वी गेट द रिलेशन फाय ली. ओके, वी गॉट दिस वर्ड फाय ली. फाय ली. It means phi is equal to Li, where phi is nothing but magnetic flux, L is nothing but the self inductance, and I is nothing but the current. And this self inductance is measured in Henry. Scientist name. Mutual inductance पण हेनरीनच मेजर केला जातो. इंडक्टन्सचं युनिट झालं हेनरी. जसा रेजिस्टन्स आहे तसाच एक प्रकारे इंडक्टन्स आहे. जसा इंडक्टन्स आहे तसाच एक प्रकारे कॅपॅसिटन्स आहे. रेजिस्टन्स आपण ओहममध्ये मेजर करतो. आता इंडक्टन्स हेनरीमध्ये आणि कॅपॅसिटर फॅराडमध्ये मेजर केला जातो. याचं काम काय? अपोजिशन करणं. याचं काम काय? चेंज इन करंटला अपोजिशन करणं. हा चेंज इन करंट आहे ना, त्याला अपोजिशन केलं जातं. आणि याचं काम काय? इलेक्ट्रिक एनर्जी स्टोअर करणं, RLC. हे पुढच्या टॉपिकमध्ये लागणार आपल्याला. चला हे कळलं. सो फाय ली हे लक्षात ठेवण्यासाठी मी सांगितलं. सो फाय इज इक्वल टू Li. नाउ आपल्याला लेन्झ किंवा फॅराडेज काय सांगतो? E इज इक्वल टू dφ अपॉन dt. चालेल. सो हा फाय तिथं पुट करूया. सो E इज इक्वल टू dLi आणि अपॉन dt. सो L बाहेर घेऊया. सो di अपॉन dt, रेट ऑफ चेंज ऑफ करंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. सो L इज इक्वल टू E अपॉन di अपॉन dt मॅग्निट्यूडमध्ये असं म्हटलं तरी पण चालेल. दिस इज द डेफिनेशन ऑफ द सेल्फ इंडक्टन्स. बघा पहिला पार्ट मी काय सांगितलं. याचं युनिट असंही होऊ शकतं ना, व्होल्ट पर करंट अपॉन एम्पियर पर सेकंड, म्हणजे व्होल्ट सेकंड पर एम्पियर असं सुद्धा म्हणू शकतो. हेनरीचं जे इक्वॅलंट आहे, हेनरी इज इक्वॅलंट टू व्हॉट? व्होल्ट सेकंड पर एम्पियर. सो दिस इज द डेफिनेशन ऑफ द सेल्फ इंडक्टन्स. लक्षात आली का? बघा लक्षात राहिलीच पाहिजे. फाय ली इज, लक्षात ठेवा फाय ली. ओके, फाय इज इक्वल टू L इंटू I. आणि मग आपण फॅराडेज किंवा लेन्झ इथे यूज करून हे रिलेशन मिळवलं. अजून काय लक्षात ठेवायचं आपल्याला याच्यामध्ये? समजा दोन इंडक्टन्स सिरीजमध्ये जोडले, एक आहे सपोज L1, एक आहे सपोज L2, तर यांचा L इक्वॅलंट किती झालं? L1 प्लस L2. म्हणजे थोडक्यात रेजिस्टन्स सारखं लक्षात ठेवायचं. सिरीजमध्ये असतील तर रेजिस्टन्स सारखं, माहिती आहे रेजिस्टन्स सारखं फंक्शन असतं ना याचं. फंक्शन म्हणजे सर्किटमधलं. आणि दोन इंडक्टन्स समजा पॅरलल असतील तर यांचा L इक्वॅलंट कसा लक्षात ठेवायचा? सो 1 अपॉन L इक्वॅलंट इज इक्वल टू 1 अपॉन L1 प्लस 1 अपॉन L2 झालं. सो रेजिस्टन्सचं जे काही पॅरलल सर्किट होतं ते झालं ना. सिम्पल, कळलं इथपर्यंत? पहिली डेफिनेशन, नंतर सिरीज आणि नंतर आता पॅरलल. अजून एक पॉईंट आहे बघा, इंडक्टन्स ऑफ ए सोलेनॉइड. आता सोलेनॉइड आठवतोय का बघूया तुम्हाला. इंडक्टन्स ऑफ ए सोलेनॉइड. बघूया आता ह्याच्यात काय काय करता येईल. त्याच्यापूर्वी मला इथे तुम्हाला अजून एक सांगायला वाटतं की हा जो फाय आहे ना, फाय हा नंबर ऑफ टर्नवरती पण डिपेंड आहे. जर नंबर ऑफ टर्न्स आल्या तर हा एन फाय करायचा, एन फाय. का? कारण जेवढं नंबर ऑफ टर्न्स तेवढं लिंकेज वाढत राहतं तिथं. म्हणून जर नंबर ऑफ टर्न्स आल्या तर एन फाय करायचं. एन म्हणजे नंबर ऑफ टर्न्स. एकच कॉईल असेल तर फक्त फाय ठेवायचा, बरोबर. म्हणजे इथं एन फाय होणार बघा, एन फाय. फायच्या ऐवजी इथं एन फाय असं होणार इथं. ठीक आहे, सॉरी इथं
एन फाय इज इक्वल टू एल आय असं होणार. ठीक आहे. किंवा इथं जरी टाकायचं म्हटलं तरी इथं एन फाय म्हणून टाकायचं ह्या फायच्या ठिकाणी. आलं लक्षात. म्हणजे हा मग फॉर्म्युला असा येईल बघा. इथं एन होईल ना, एन आणि फायचा एल आय, फक्त एन इथं येईल. ओके. म्हणजे तेवढं EMF वाढेल ना, लिंकेज वाढल्यामुळं. कळलं. चला. सो आपण आता हा फॉर्म्युला लक्षात घेऊया पहिल्यांदा. कुठला. फाय इज इक्वल टू एल आय, किंवा हे मी एन फाय इज इक्वल टू एल आय म्हणू. सो एल इज इक्वल टू एन फाय अपॉन आय. चालेल का. बघा सुरुवात कशी केली मी. एल इज इक्वल टू एन फाय अपॉन आय. चालेल. नेक्स्ट. देअरफॉर एल इज इक्वल टू एन फाय म्हणजे मगाशी लिहिलेलं आठवते BA. चालेल का. फाय म्हणजे BA. व्हॉट इज मीन बाय फाय. मॅग्नेटिक फ्लक्स. व्हॉट इज मीन बाय B. मॅग्नेटिक फील्ड. अँड व्हॉट इज मीन बाय A. एरिया. सो वी कॅन राईट L इज इक्वल टू एन BA अपॉन आय. आता सोलेनॉइडची टर्म आहे. ओके. मग सोलेनॉइडसाठी आपण स्मॉल एन काय लिहिला होता. नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ म्हटलं होतं. आता मी स्मॉल एल वापरतो का तर एल हा सेल्फ इंडक्टन्सचा पण आहे म्हणून हा स्मॉल एल वापरतो. सो याच्यावर आपण कॅपिटल एन बद्दल स्मॉल एन एल लिहूया. चालेल ना. नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ ना स्मॉल एन म्हणजे. ॲज वेल ॲज बी किती मिळालं होतं त्या केसमध्ये आपल्याला. म्यू नॉट एन आय असं मिळालेलं होतं. आठवतंय. सोलेनॉइडची केस MAPC म्हणजे मॅग्नेटिक फील्ड्स ड्यू टू द इलेक्ट्रिक करंट. चला ह्या दोन व्हॅल्यूज आहेत त्या इथं पुट करूया. सो एल किती मिळेल बघा आपल्याला. हे NL स्मॉल NL. बी बदल म्यू नॉट एन आय. इज इट करेक्ट. ए आणि अपॉन हा करंट आय. करंट तर कॅन्सल झाला. मग राहिलं काय. एल इज इक्वल टू एन स्क्वेअर एल म्यू नॉट ए. चालेल का. बघा. सो एल इज इक्वल टू एन स्क्वेअर म्यू नॉट एल इंटू ए. ओके. सो दिस इज द सेल्फ इंडक्टन्स फॉर सोलिनॉइड. काय काय केलं बघा. 3-4 स्टेप्समध्ये आणलं. सगळ्या स्टेप्स समजल्या का बघा. व्यवस्थित बघा. काही शंका असेल तर मार्क करत चला आणि मला नंतर विचारत चला. नेक्स्ट. सो याच्यावर मी असं लिहू. सेल्फ इंडक्टन्स पर युनिट लेंथ लिहितो बघा. कॅपिटल एल आपण स्मॉल एल. कॅपिटल एल म्हणजे सेल्फ इंडक्टन्स आहे आणि स्मॉल एल म्हणजे कोण आहे. लेंथ आहे. आलं लक्षात. चला. सो ते मी असं लिहू. एन स्क्वेअर म्यू नॉट ए. इज इट करेक्ट. चालेल असं लिहिलं तर. तो एरिया म्हणजे त्या वायरचा एरिया असं आपण म्हणे. मग वायरचा एरिया पायर स्क्वेअर घेतला जातो. सो हाच फॉर्म्युला असा लिहिला तर चालेल. एल अपॉन स्मॉल एल एन स्क्वेअर म्यू नॉट पायर स्क्वेअर रेडियसच्या फॉर्ममध्ये. म्हणजे डिपेंड आहे आपल्याला कसं आता विचारणार आहे एखाद्या न्यूमरिकलमध्ये. एल अपॉन एल म्यू नॉट एन स्क्वेअर पाय. याला स्मॉल आरला डी अपॉन 2 पण म्हटलं जातं. सो डी स्क्वेअर अपॉन 4 असं पण लिहिलं जातं. म्हणजे हा कोणाच्या फॉर्ममध्ये झाला फॉर्म्युला. डायमीटरच्या फॉर्ममध्ये झाला. हा फॉर्म्युला रेडियसच्या फॉर्ममध्ये. हा फॉर्म्युला एरियाच्या फॉर्ममध्ये. बघा प्रत्येक ह्याच्यात हा फॉर्म्युला फक्त सेल्फ इंडक्टन्स. हा फॉर्म्युला सेल्फ इंडक्टन्स पर युनिट लेंथच्या फॉर्ममध्ये. किती किती फॉर्म्युला आहेत बघा. सो सेल्फ इंडक्टन्सची एक कन्सेप्ट आहे. आता अशीच म्युच्युअल इंडक्टन्सची कन्सेप्ट बघायची. अजून एक छोटंसं एक्सप्रेशन आहे. एक एनर्जीचं एक्सप्रेशन आहे. तर ते सेल्फ आणि म्युच्युअलसाठी सेम असतं. तर आधी ते एक्सप्रेशन बघूया म्हणजे तेच तुम्हाला म्युच्युअलसाठी पुन्हा वापरता येईल. बघा म्हणजे सेल्फमध्ये आपण किती पॉईंट शिकलो बघा. सगळ्यात पहिल्यांदा त्याची डेफिनेशन. ही डेफिनेशन. त्याच्यानंतर सेरीज. त्याच्यानंतर पॅरलल. आणि त्याच्यानंतर सोलेनॉइडचा सेल्फ इंडक्टन्स. मग तो वेगवेगळ्या फॉर्ममध्ये. अजूनही सेल्फ इंडक्टन्सचा एक एनर्जीचा आहे. ते सुद्धा इंटरेस्टिंग आहे. ते सुद्धा हेच रेफरन्स किंवा याच्या आधी झालेल्या डेफिनेशन्स आहेत त्याच्यावरतीच रिलेटेड आहे. आता हे बघा. हे ज्याला आधी थेरॉटिकल थोडंफार जरी माहीत आहे त्याला हे डेफिनेटली लक्षात येईल की मी काय बडबडतोय काय सांगतोय मी. आणि ज्याला काहीच माहीत नाही EME किंवा EMI इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन त्याला हे लवकर लक्षात येणार नाही की हे का लिहिलं असं किंवा हे का लिहिलं हे कुठून लिहिलं. सोलेनॉइड MAPC माहीत पाहिजे. मॅग्नेटिक फील्ड्स ड्यू टू द इलेक्ट्रिक करंट. त्यामुळे ह्या जेवढ्या गोष्टी तुम्हाला माहीत होतील आधी माहीत असतील तेवढं त्याला तुम्हाला हे स्पीड थोडंसं बघायला मिळेल. चला एक छोटंसं एनर्जीचं एक्सप्रेशन आहे. ते एक एक्सप्रेशन मी तुम्हाला इथं लगेच सांगतो. चला हेडिंग काय आहे बघा. एनर्जी स्टोर्ड इन ए मॅग्नेटिक फील्ड. मी ह्याचं तुम्हाला एम पण सांगतो.
energy stored in magnetic field. एनर्जी स्टोर्ड इन मॅग्नेटिक फील्ड. काय काय करत जायचं बघा. एक तर आपल्याला एनर्जी काढायची. एनर्जी कशामधली? मॅग्नेटिक फील्डमधली. म्हणजे कंडिशन EMIचीच. सो एनर्जीलाच आपण काय म्हणू शकतो? वर्क डन. म्हणजे वर्क डन काढूया आधी. तो जो काही चार्ज मूव्ह होणार आहे, करंट फ्लो होणार आहे, त्याचं जे काही वर्क डन आहे आधी ते काढूया. ओके. मग आधी मी काय करतो? स्मॉल वर्क डन काढतो. स्मॉल वर्क डन. बघा प्रोसिजर बघा. सो मगाशी मी फॉर्म्युला लिहिला होता. EMF इज इक्वल टू वर्क अपॉन चार्ज. बेसिक फॉर्म्युला आहे. चालेल. याच्यावर मी स्मॉल वर्क डन असं लिहितो बघा. सो DW इज इक्वल टू E इंटू DQ लिहितो. व्हॉट इज मीन बाय DW? वर्क डन. स्मॉल वर्क डन छोट्या चार्जसाठी ना. फॉर स्मॉल चार्ज. स्मॉल वर्क डन कोणासाठी? स्मॉल चार्ज. असंच मग टोटल करंटसाठी पण काढू शकतो. त्याला टोटल वर्क डन म्हणूया. याचं इंटिग्रेशन घ्यायचं. सिम्पल. सो DW इज इक्वल टू E इंटू DQ. दिस इज द फॉर्म्युला. नाउ DW इज इक्वल टू, मगाशी आपण E बघितलं बघा. आपण काय बघितलं? E इज इक्वल टू d∅ अपॉन dt बघितलं. सो E इज इक्वल टू dLi अपॉन dt बघितलं. सो E इज इक्वल टू LdI अपॉन dt बघितलं. बरोबर. सो तो जर E इथं टाकला तर LdI अपॉन dt होईल हे, आणि हा dq होईल चार्ज. सिंपल. नेक्स्ट. सो DW इज इक्वल टू L इंटू DI, आणि dq अपॉन dt म्हणजे कोण असतं? रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे करंट. सो हे आपल्याला काय मिळालं? हे स्मॉल वर्क डन मिळालं. कुणासाठी? स्मॉल चार्जसाठी. मग टोटल वर्क डन काढूया. त्याला W म्हणतो मी. सो इंटिग्रेशन घ्या. कुठून? 0 टू I टोटल करंटसाठी. कुणाचं इंटिग्रेशन घ्या? स्मॉल वर्क डनचं घ्या. सो टोटल वर्क डन इज इक्वल टू 0 टू I L dI. L बाहेर घेतो मी. इंटिग्रेशन 0 टू I dI, म्हणजे करंटचं इंटिग्रेशन घ्या विथ रिस्पेक्ट टू करंट. म्हणजे I dI ना, x dx जसं असतं तसं. सो काय येणार? W इज इक्वल टू L इंटिग्रेशन होणार आहे I² अपॉन 2, आणि हे 0 टू I ना, म्हणजे थोडक्यात काय? 1/2 LI². अँड दिस वर्क डन इज नथिंग बट द एनर्जी स्टोर्ड इन द मॅग्नेटिक फील्ड. काय काय केलं बघा. ऑलमोस्ट सगळं एक्सप्रेशनच मी सांगितलं. लक्षात आलं? सो हा सुद्धा एक फॉर्म आहे जो मॅग्नेटिक फील्डमधली जी एनर्जी आहे ती अशा पद्धतीने डिफाईन केली जाते. हेच म्युच्युअल इंडक्टन्ससाठी सुद्धा असंच लिहिलं तरी सुद्धा चालू शकेल. लक्षात आलं? हेच म्युच्युअल इंडक्टन्ससाठी. आता आपण जी मेन म्युच्युअल इंडक्टन्सची जी काही कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट बघूया की त्याच्यामध्ये नक्की काय डिफाईन होतं. म्युच्युअल इंडक्टन्स म्हणजे नक्की काय? जसा सेल्फ झाला तसाच म्युच्युअल आहे. ओके. सो तुम्हाला म्युच्युअलमधली सुद्धा बरीचशी टर्म लक्षात येईल. नेक्स्ट. ओके. सो म्युच्युअल इंडक्टन्स नावातच काय आहे बघा. म्युच्युअल इंडक्टन्स. अगदी इन शॉर्ट याची थेअरी सांगतो तुम्हाला. म्युच्युअल इंडक्टन्स ज्याला M म्हटलं जातं, आपण सेल्फ इंडक्टन्समध्ये L म्हटलं तसं याला M म्हणायचं. काय आहे? इकडे एक समजा EMF आहे जसं मगाशी होतं तसं, आणि इथं ही एक कॉईल आहे, आणि त्याच्या शेजारी एक कॉईल आहे, आणि इकडं फक्त गॅल्व्हनोमीटर आहे किंवा इकडं रेजिस्टन्स जोडलेला आहे काहीतरी. इकडं कोणी EMF वगैरे नाही आहे. ओके. सो ह्या दोन कॉइल्स आता एकमेकांना कशा झाल्या? म्युच्युअली कनेक्टेड झाले ना. सो यांचा जो कॉन्स्टंट आहे त्याला म्युच्युअल इंडक्टन्स असं म्हटलं जातं. ओके. आता इकडं जो करंट आहे तो पहिला करंट आहे, म्हणजे पहिल्या कॉईलमधला करंट आहे. तर पहिल्या कॉईलमधनं करंट फ्लो झाल्यानंतर इथं जे फ्लक्स तयार होईल ते लिंक होतं दुसऱ्या कॉईलमध्ये. म्हणजे दुसऱ्या कॉईलमध्ये या फ्लक्समुळं काय होतं? करंट तयार होतो. बरोबर का? बघा, पहिल्या कॉईलची नंबर ऑफ टर्न्स N1 असेल, दुसऱ्याची N2 असेल असं आपण म्हणूया. ओके. मग जसं मग अशी आपण φ इज इक्वल टू LI लिहिला फॉर्म्युला, तसाच φ इज इक्वल टू MI लिहायचा. सो M इज इक्वल टू व्हॉट? φ अपॉन I. पण एक फक्त छोटासा फरक लिहायचा. तर φ21 लिहायचं आणि इथं I1 लिहायचं. याचा अर्थ काय? मॅग्नेटिक फ्लक्स लिंक्ड विथ द सेकंड कॉईल ड्यू टू द फर्स्ट करंट, किंवा हेच रिव्हर्स लिहायचं असेल तर φ12 याच्यामुळे जर याच्या झालं तर इकडल्या करंटमुळे झालं असं लिहायचं, म्हणजे I2. एवढासा छोटासा फरक लक्षात ठेवायचा.
बाकी फॉर्म्युला डेफिनेशन सगळं सेम. मग काय होतं, E इज इक्वल टू dy अपॉन dt. सो E इज इक्वल टू d बाय dt आणि हे mi2 म्हणूया आपण, mi2. सो व्हॉट इज m, E अपॉन di2 अपॉन dt किंवा di अपॉन dt ना शेवटी, फक्त तो सेकंडरी कॉइलमधला करंट आहे. झालं. याचं सुद्धा जे युनिट आहे ते सुद्धा हेनरीमध्येच डिफाईन केलं जातं. सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ द म्युच्युअल इंडक्टन्स. झालं. बाकी म्युच्युअल इंडक्टन्समध्ये जी काही एनर्जी आहे, मगाशी आपण 1/2 Li² म्हटलं होतं, तीच 1/2 Mi² अशी म्हटलं तरी सुद्धा चालेल. ओके, एनर्जी स्टोर्ड इन द मॅग्नेटिक फील्ड. बट याचा काय सेपरेट एनर्जीचा फॉर्म्युला वगैरे डिराईव्ह किंवा फारशी इम्पॉर्टंट कंडिशन नाही, कारण याचं ॲप्लिकेशन जास्त इम्पॉर्टंट आहे आणि ते ॲप्लिकेशन आहे ट्रान्सफॉर्मर. तेही आपण नंतर बघणारच आहे. बट सेल्फ आणि म्युच्युअल ह्या दोन कॉइल्स किंवा ह्या दोन कंडिशनमधला जो मेन फरक आहे तो तुम्हाला लक्षात राहणं खूप गरजेचं आहे. आता याच्यावरतीच एक कोइफिशियंट ऑफ कपलिंग म्हणून कन्सेप्ट आहे, ती हे आपण बघूयाच. बट ह्या दोन्हीचा नीट अर्थ तुम्हाला समजला का बघा. व्हॉट इज मीन बाय एक्झॅक्टली सेल्फ इंडक्टन्स and what is meant by exactly mutual inductance and what is the compare or what is the exactly difference between the self and mutual. So these are the important formulas and this is the concept. आणि याच्यावरूनच आपण ट्रान्सफॉर्मर ही कन्सेप्ट बघायची. म्हणजे इथला करंट जे मॅग्नेटिक फ्लक्स क्रिएट करतोय ते मॅग्नेटिक फ्लक्स सेकंडरी कॉइल, ह्याला प्रायमरी कॉइल म्हटलं जातं आणि याला सेकंडरी कॉइल म्हटलं जातं. सेम ट्रान्सफॉर्मरमध्ये हीच कंडिशन तिथं यूज केली जाते, हेच फंक्शन तिथं वापरलं जातं. म्हणजे म्युच्युअल इंडक्टन्स एक ॲप्लिकेशन आहे असं म्हटलं जातं, कारण ट्रान्सफॉर्मरसुद्धा तितकंच इम्पॉर्टंट आहे. ॲप्लिकेशन बेस आहे तो आणि तो जास्त प्रॅक्टिकली यूज केला जातो. त्यामुळे ट्रान्सफॉर्मरसुद्धा कंपल्सरी प्रत्येकाला येणं गरजेचं आहे. त्यासाठी हे म्युच्युअल इंडक्टन्स नीट समजून घ्या. लक्षात आलं. चला. सो याच्यामधली एक आपण कोइफिशियंट ऑफ कपलिंगची एक केस बघूया. कोइफिशियंट ऑफ कपलिंग नक्की काय. सो व्हॉट इज मीन बाय कोइफिशियंट ऑफ कपलिंग, त्याला के असं म्हटलं जातं. सो ती केस काय आहे बघा. तर कोइफिशियंट ऑफ कपलिंग म्हणजे नक्की काय असतं बघा. तर इकडनं कॉईल कपल केलेलं आहे दुसऱ्या कॉईलला, तर अमाऊंट ऑफ जे काही फ्लक्स लिंकेज होणार आहे त्याच्यासाठी कोइफिशियंट ऑफ कपलिंग काढला जातो, ज्याला के म्हटलं जातं. के हा कसा लक्षात ठेवायचा बघा. आता सेकंडरी कॉईल आहे या साईडला, इथे एक EMF तयार झालेला आहे, आपण त्याला E21 असं म्हणूया. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लिहिलं बघा मी. सो इथं जे EMF तयार झाले त्याला मी नाव काय दिलं, E21 दिलं. म्हणजे सेकंडरी कॉइलमध्ये तयार झालेलं EMF कोण आहे, E21 आहे. आता हे जे E21 आहे हे कुणावरती प्रोपोर्शनल असेल, कुणाबरोबर प्रोपोर्शनल असेल. एक तर इकडून आलेल्या फ्लक्स बरोबर, म्हणजे φ1 पहिल्या कॉइलच्या फ्लक्स बरोबर, म्हणजे φ1 बरोबर ते कसं असेल, प्रोपोर्शनल असेल. सिंपल. ॲज वेल ॲज हे जे E21 आहे ते दुसऱ्या कॉइलच्या नंबर ऑफ टर्न्स बरोबर काय असेल, प्रोपोर्शनल असेल. चालेल का बघा. असं लिहिलं तरी सुद्धा चालू शकेल. ओके. नेक्स्ट. सो E21 इज इक्वल टू, मी इथं कॉन्स्टंट के आणतो, के φ1 N2 असं लिहू शकतो मी. चालेल. एक के म्हणजे कॉन्स्टंट आला, त्यालाच कोइफिशियंट ऑफ कपलिंग म्हणूया आपण. सो हे इक्वेशन कसं आलं आणि हे इक्वेशन कसं आलं समजलं का बघा. हेच इक्वेशन मी असं लिहितो, E21 इज इक्वल टू के. हा φ1 पुन्हा कोणावरती डिपेंड आहे, N1 वरती डिपेंड आहे. व्हॉट इज मीन बाय N1, नंबर ऑफ टर्न्स ऑफ द फर्स्ट कॉइल, प्रायमरी कॉइल. सो दिस इज द रिलेशन ऑफ द EMF इन द सेकंडरी कॉइल. सेकंडरी कॉइलमध्ये आपल्याला रिलेशन किती मिळालं, E21 इज इक्वल टू के N1 N2. हेच मी जनरल लिहू, E इज इक्वल टू के N² असं म्हणू. समजा इक्वल नंबर ऑफ टर्न्स असतील तर म्हणू शकतो E इज इक्वल टू के इंटू N². नेक्स्ट. आता मला सांगा E आणि L किंवा E आणि M मधलं रिलेशन सांगा बघा. त्यासाठी इथं यायचं, इथं या किंवा इथं या, डायरेक्टलीच दिसते ना. म्हणजे E इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L आहे किंवा E इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू M आहे. चालेल. म्हणजेच आपला L जो आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू N लिहू शकतो, N² लिहू शकतो, किंवा और M हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू N² लिहू शकतो आपण. ही स्टेप समजते का बघा महत्वाची. आपण L इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू N² लिहू शकतोय, ॲज वेल ॲज M इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू N² असंही लिहू शकतोय. मग हे जर आपण इथं पुट केलं तर आपण
m इज इक्वल टू के इंटू एन स्क्वेअर म्हणू शकतो. ओके, बट n इज इक्वल टू किती येणार मला सांगा. n इज इक्वल टू अंडर रूट एल चालेल का ह्याच्यावरून. ओके, म्हणजेच m इज इक्वल टू के इंटू अंडर रूट L1 L2 लिहिलं तरी पण चालेल. दोन आहेत ना म्हणून अंडर रूट L1 L2. सो हे रिलेशन मिळतं म्युच्युअल इंडक्टन्स आणि कोइफिशियंट ऑफ कपलिंगसाठी. मग याच्या काही स्टडी केस आहेत, त्या स्टडी केसेस मी जस्ट डिफाईन करतो. जर K1 असेल तर परफेक्टली कपल्ड म्हटलं जातं, म्हणजे दोन ज्या कॉइल्स आहेत त्या परफेक्टली कपल्ड म्हटलं जातं. जर K ग्रेटर दॅन 0.5 असेल तर टाईटली कपल्ड म्हटलं जातं. हे फक्त थोडं असं लक्षात ठेवा. टाईटली कुठं तर न्यूमरिकलमध्ये येईल आपल्याला हे टाईटली कपल्ड. K जर लेस दॅन 0.5 असेल तर लूज किंवा लूजली कपल्ड म्हटलं जातं. आणि L1 L2 जर सेम असेल वेअर K इज इक्वल टू 1 असेल तर एक कंडिशन लिहिली जाते L1 इज इक्वल टू L2. सो वी कॅन राईट m इज इक्वल टू अंडर रूट L स्क्वेअर. सो m इज इक्वल टू L. म्हणजे साहजिकच m आणि L ह्या दोन्ही व्हॅल्यूज कशा असतील, सेम असतील. सो दिस इज द कंडिशन अबाउट द कोइफिशियंट ऑफ कपलिंग बिटवीन द टू कॉइल्स किंवा कोइफिशियंट ऑफ कपलिंग बिटवीन द टू सर्किट्स. आय होप तुमच्या हे लक्षात आलं असेल. आता याच्यातला फक्त एक ट्रान्सफॉर्मरचा पॉईंट राहिलेला आहे अजून. तो पॉईंट आपण पुढच्या लेक्चरला बघूया आणि पुढच्या लेक्चरला मग याचे न्यूमरिकल्स सुरू करू. म्हणजे कदाचित अजून 2 लेक्चर्समध्ये आपल्याला हा टॉपिक लागेल. त्यामुळे पुढच्या लेक्चरला आपण ट्रान्सफॉर्मरचा एक पॉईंट घेऊ आणि राहिलेली न्यूमरिकल्स डिस्कस करू. थँक्यू सो मच.